3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून मानला जाणारा सण म्हणजेच अक्षय तृतीया आणि या पार्श्वभूमीवर जळगावमधल्या बळीरामपेठ भागात असलेल्या बाजारात जळगावकरांनी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली आहे। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी घेतला, आपण पाहूया। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हटलं म्हणजे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात बाजार हा मोठ्या प्रमाणात फुललेला आहे। जळगाव शहराचं तापमान जरी 44 सेल्सिअस अंशाच्या वरती गेलं असलं तरी देखील दुपारनंतर जसं ऊन उतरलं तसं बाजार हा मोठ्या प्रमाणात फुललेला आहे। आपण पाहू शकतो जळगाव शहरातील बळीरामपेठ हा परिसरामध्ये हा भव्य असा बाजार या ठिकाणी फुललेला आहे। या जळगावकरांनी अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर पूजेसाठी लागणारे साहित्य असेल, मातीपासून बनवलेल्या घागरी असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातून दाखल झालेले आंबे असतील, हे पूजेला लागणारं साहित्य या ठिकाणी खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। बाजार मोठ्या प्रमाणात फुलल्यामुळे कुठेतरी ट्रॅफिक देखील जाम झालेली आपण पाहू शकतो। तसंच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानलं जाणारं अक्षय तृतीया या दिवशी सोनं देखील खरेदी करणं खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी माहेरवासीन हे आपल्या माहेरी येतात। जळगाव शहर हे बहिणाबाईंचं गाव म्हटलं जातं आणि या बहिणाबाईंच्या ओव्या म्हणत झाडाला बांधलेला झोका हा माहेरवासीन या ठिकाणी झोक्याचा आनंद घेत असतात। या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना पूजण्यासाठी ही अक्षय तृतीया मोठ्या प्रमाणात मानवली जाते। या ठिकाणी देवाजवळ घागर भरून पूर्वजांना या ठिकाणी आमंत्रण दिलं जातं आणि त्यांना नैवेद्य देखील दाखवण्यात येतं। अशा प्रकारे हा अक्षय तृतीया सण या ठिकाणी साजरा होत असतो आणि याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजार हा मोठ्या प्रमाणात फुललेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।